सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे आता जो पप्प्या असतो, पप्प्या त्याच्या टपरीचं काम चालू करतो आणि तो तिथे आता ठोकठाक करत असतो. टपरी बनवायचे पत्रे वगैरे अँगल जे असतात ते ठोकत असतो आणि आता तिथे ज्या अपूर्वा मॅडम ते असतात आतमध्ये, त्या मंजूशी बोलत असतात आणि म्हणत असतात की तुम्हाला आज ड्युटीवर येण्यासाठी वेळ का लागला. तर आता लगेच ती म्हणते की का म्हणजे अहो माझी गाडी बंद पडली होती. पण मग त्या पूर्वा पाटील मॅडमला त्यांचं बोलणं समजतच नाही. तर आता त्या पूर्वा पाटील मॅडमला खूप राग येतो आणि त्या आता बाहेर येतात आणि त्या बाहेर येऊन आता लगेच त्या बघतात तर ते पप्प्या त्यांचं काम चालू असतं आणि ते पप्प्याकडे जातात आणि त्या हातोडीने ते घेतात आणि म्हणतात की बंद करा तुमचे हे कामं. बस झाले, आमचं पोलीस स्टेशनला आम्हाला खूप तुम्ही सरकारी कामामध्ये अडथळा आणतायत असं म्हणते आणि आता लगेच त्यांच्याकडून हातोडीने ते घेऊन जाते. तर आता पप्प्या सत्याला फोन करतो. म्हणतो सध्या आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अरे त्या पूर्व पाटील मॅडम म्हणते आमच्या हातोडीने ते घेऊन गेल्यात. आता आम्ही आमचं काम कसं करणार, आमचं काम तर बंद पडलं आहे असं ते म्हणतात. तर आता लगेच सत्या म्हणत असतो की हे बघ बलवा पप्प्या तू काळजी करू नको, मी काहीतरी करतो असं म्हणत असतो आणि ते आता डायरेक्ट ते मशीन घेऊन येतात. जे कट करायचं मशीन असतं ते मशीन घेऊन येतात आणि आता ते मशीन तिथे आणतात आणि त्यांचं काम सुरू करतात. तेवढ्यात आता तिथे लगेच जी पूर्व पाटील मॅडम आहे ती पूर्वा पाटील मॅडम म्हणतात की तर आता लगेच ते म्हणतात की पूर्वा पाटील मॅडम म्हणतात की हे बघा आता तुम्ही मशीन घेऊन आलात का, ती मशीन पण घेऊन जाईन आम्ही असं म्हणतात आणि आता लगेच जो सत्य असतो तो म्हणतो की पूर्वा पाटील मॅडम नेमकं काय करू शकतात ना हे मी बघतोच आता असं म्हणत असतो आणि तो म्हणतो की पप्प्याच्या टपरीला आत्ता अडथळा आणलाय ना, पुढं बघतो ना काय करतात. तर इकडं मंजू जी असते ती आतमध्ये खूप हसत असते कारण तिला खूप आनंद झालेला असतो हे सगळं बघून. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.